आजच्या या बूथ कमिटी मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित तुमचे आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आणि काही लोकांनी जे सांगितलं ते एकदम वास्तव आणि सत्य आहे की आदरणीय पवार साहेबांच्या गळ्यातल्या ताईत आदरणीय आप्पासाहेब, श्री काळे साहेब, आष्टेकर साहेब, उमेशजी पाटील, युवकांचे अध्यक्ष धनराज माळी सर ज्यांचं आपण भाषण ऐकलं, सुमनशी साहेब, सामाजिक न्याय विभाग रविदादा पाटील, लक्ष्मणजी पाटील, प्राध्यापक एन डी पाटील, माजी सभापती, माझे सन्माननीय मित्र जे कालपासून आप्पासाहेब माझी विचारपूस करून काळजी घेत आहेत, कुठपर्यंत पोहोचले, काय झालं, ते डॉक्टर नितीन पाटील, विभागीय अध्यक्ष वैद्यकीय आघाडी, मनोज पाटील, रघुनाना पाटील, दिलीपराव धनगर, रंगराव पाटील, अनिलजी पाटील, देवरे आबा, डॉक्टर विलास चव्हाण, दीपकजी वाघमारे, भूषणजी पाटील, युवक कार्य अध्यक्ष आणि उपस्थित माझ्या सगळ्याच माता भगिनी बांधवांनो, खरं म्हणजे इथे आलो आणि तुमची सगळ्यांची भाषणं ऐकली म्हणजे ज्या नेत्याचं आपण काम करतो तो 84 वर्षाचा योद्धा आणि इथं आम्हाला सगळ्यांना उद्बोधित करून उत्तेजित केलं आणि ज्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला ते तुमचे आमचे 82 वर्षाचे बाबा. मी त्यांचं मनपूर्वक तुमच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. आणि खरं आहे मी धरणगावमध्ये आलो, एका हॉटेलमध्ये थांबलो, त्याला म्हटलं बाबा रे पाणी देतो का प्यायला? तो म्हटला साहेब तुम्ही इथलं पाणी पिणार का? मी म्हटलं दे पाणी बाबा, पाणी मंत्रीच तुमचा आहे या महाराष्ट्र राज्याचा. तो म्हटला साहेब पाणी पिऊ नका आणि प्यायचंच असेल इथलं पाणी जर तुम्हाला पचलं तर तुम्ही देशात कुठेही जा तुम्हाला त्रासच होणार नाही म्हटलं. सालदाराचा मालदार झालेला माणूस, मी पानटपरी चालवतो असं सांगणारा माणूस आज या महाराष्ट्र राज्याचा पाणी पुरवठा मंत्री झाला. आणि माझ्या मित्राने सांगितलं की पाण्याला रंग नसतो, गंध नसतो, पण पाण्यावरती राजकारण करून सारखे रंग बदलणारा हा तुमचा पालकमंत्री, याला घरी बसवल्याशिवाय तुम्ही शांत बसता कामा नये हे सांगण्यासाठी आम्ही खास करून सांगतो. बाकी त्यांच्याबद्दल काय बोलायचं? मी आलो, काळे साहेब मला असं वाटलं बिहारच्या एखाद्या तालुक्यामध्ये आलो की काय. आल्या बघितलं उड्डाण पूल झालेला दिसला. मी माझ्या मित्राला विचारलं डॉक्टर नितीन पाटलांना, म्हटलं बाबा हा उड्डाण पूल पालकमंत्र्यांनी केला की काय, काम चांगलं केलं असेल? ते म्हटले अहो नाही, हा उड्डाण पूल आप्पांच्या काळामध्ये झाला, गिरणा नदीवरचा पूल आप्पांच्या काळामध्ये झाला. मग यांनी केलं काय? यांनी केलं जातीमध्ये भांडणं लावायचं काम, सट्टा जुगार निर्माण करायचं काम. आणि यांच्या गुलाबरावांच्या प्रतापाचे प्रताप तर अजूनच वेगळे. प्रतापरावांनी इथं वाळू माफिया लोकांना दम देणं हेच चालू केलं. काय चाललंय काय? जात पात धर्म पंथ प्रांत याच्या पलीकडे जाऊन विकास करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एका बाजूला जातीमध्ये भांडणं लावणारा हा महायुतीचा धर्म. एका बाजूला मराठ्यांचं आंदोलन, एका बाजूला ओबीसीचं आंदोलन, एका बाजूला मुस्लिमांचं आंदोलन, एका बाजूला धनगरांचं आंदोलन. अरे यापूर्वी आम्ही कधीच जातपात धर्म पंथ प्रांत पाहत नव्हतो. आम्ही आमच्यातली माणुसकी जपत होतो आणि आम्ही माणूस म्हणून एकमेकांना मदत करत होतो. हेच काम आप्पासाहेबांनी केलं. माणसाला माणूस पण दिलं. गुलाबराव त्यांच्या नावात आहे, गुलाबराव यांच्या नावात आहे, पण ते गुलाबराव मस्तवर पाटील झालेत. हे देवकर आहेत, देवाला मानणारे आहेत आणि तुम्हाला देव समजणारे आहेत, जनतेला देव समजणारे आहेत. हा फरक आहे. ये वो नहीं किसी को मुसीबत में डाले. अप्पा साहेब ये वो नहीं जो किसी को मुसीबत में डाले, ये वो है जो लोगों के पांव का कांटा निकाले, जो लोगों के पांव का कांटा निकाले. कुणाला अडचणीत आणण्याचं काम अप्पा साहेबांनी केलं नाही, पण लोकांच्या पायात काटा रुतला तर त्यांचा काटा काढण्याचं काम अप्पा साहेबांनी केलं. पण ईडी बीडी सीबीआय इन्कम टॅक्स याचा सगळ्यांची झळ अप्पा साहेबांना बसली आणि अप्पा साहेबांना सुद्धा अडचणीमध्ये आणण्याचं काम ह्या काही भेंडांनी केलं. पण अप्पाचं नशीब बलवत्तर होता, तुमचा आशीर्वाद होता, परमेश्वराची साथ होती आणि अप्पा त्या सगळ्या गोष्टीतनं सही सलामत बाहेर पडले. त्यांना कारकीर्द मिळाली फक्त 2.5-3 वर्ष मुख्य मंत्रिपदाची. त्या 2.5-3 वर्षामधला यांचा कारभार आणि एका बाजूला 20 वर्ष आमदार असणारा आणि 10 वर्षाचा कारभार, याच्यामध्ये जर तुम्ही तुलना केली तर निश्चितपणाने तुम्हाला लक्षात येईल की आपण कोणाच्या बरोबर असलं पाहिजे.
आपण आप्पांच्या बरोबर असलं पाहिजे. आणि तुमची सगळ्यांची भाषणं आणि तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहिल्यावर निश्चितपणानं आमचा सत्कार आम्ही आता स्वीकारला नाही. आप्पासाहेब ज्या दिवशी निवडून याल त्या दिवशी याच ठिकाणी सत्कार स्वीकारायला आम्ही 100% येऊ, हा शब्द मी तुम्हाला देतो. हा बूथ मेळावा वाटत नाही, मला ही विजयाची सभा वाटते. कारण तुम्ही ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पद्धतीने तुम्ही विचार मांडतायत, मित्रांनो, मी आज जाहीरपणे मला सांगावंच वाटतं की आप्पासाहेब आपण 50,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. कामच तसं आहे. काही मित्रांनी माझ्या सांगितलं आदरणीय पवार साहेबांचा पक्ष पळवला. अरे तुमच्या तर नेत्याचा डायलॉगच प्रसिद्ध आहे. कायम कुठल्याही याच्यामध्ये शायरी त्यांची प्रसिद्ध आहे. नदियानी साहब बदलते हैं, काय म्हणतात तुमचे पालकमंत्री, नदियानी साहब बदलते हैं, पुण्य के आड़ में पाप बदलते हैं, और मतलब के लिए कुछ लोग तो कई बार अपना बाप बदलते हैं. बाप बदलला कुणी? आप्पा तर आहे तिथंच आहे. 2009 पासून आप्पा इथंच आहे. आणि आप्पासाहेब, मी आल्यावर माहिती घेतली की जो प्रामाणिक कार्यकर्ता होता पवार साहेबांवरती आणि तुमच्यावरती निष्ठा ठेवणारा, तो 2009 पासून सत्ता नसताना देखील तुमच्याच बरोबर आहे. बाप बदलायचे धंदे आमचे नाही. आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी तो विचार दिला नाही. अरे आमचा पक्ष जरी तुम्ही पळवू शकलात, पण या सर्वसामान्यांच्या मनामध्ये असणार आहे पवार साहेब तुम्ही कसे पळवणार. तुमच्या आमच्या मनामध्ये असणारे पवार साहेब तुम्ही कसे पळवणार. एका बाजूला भीती घालायची आणि पक्ष फोडायचे. आता तर नवीनच धोरण आणलंय, 1 नेशन 1 इलेक्शन, एकाच माणसाच्या ताब्यामध्ये सगळं. बरं, आम्हाला आता काल परवा मी ऐकली बातमी की गाईला गोराज्य माता केलं म्हटले. गाय म्हणजे गोराज्य माता. अरे आमच्या ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गाईला आणि बाईला आम्ही सारखंच महत्व देतो. तिला माताच आम्ही मानतो. तुम्ही आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण तुम्ही त्याचं राजकारण करतात. तुम्ही गाईला राज्यमाता म्हणून घोषित करतात आणि एका बाजूला गाय कापणारे जे लोक आहेत, जे बीपवाले आहेत, त्यांच्याकडनं हजारो कोटी रुपयाचा तुम्ही चंदा वसूल करतात. हा नवीन तुमचा धंदा. आणि तुम्ही आम्हाला गायचं आणि बाईचं सांगताय. काय हो, लाडकी बहीण योजना आणली. लाडक्या बहिणीचं ठीक आहे, त्या बसलेल्या दाजींचं काय करायचं. बरं, आणली तर आणली, स्वागत आहे तुमच्या लाडक्या बहीण योजनेचं. पण त्यातही भांडणं चालू आहेत 3 भावांचे. हा भाऊ म्हणतो ही बहीण माझी लाडकी, तो भाऊ म्हणतो नाही नाही ती तुझी सावत्र, ही माझी लाडकी. त्यांच्यातच वाद, कोण कुणाची बहीण आणि कोण कुणाचा भाऊ, कोणालाच ताळमेळ नाही. फक्त प्रत्येकाला क्रेडिट घ्यायचं आहे. आणि माता भगिनी मित्रांनो, माझ्या तरुण बांधवांना मला आपल्याला सांगायचं आहे की योजना जरी चांगली असली तरी ती योजना 100% फसवी आहे, जी होऊ शकत नाही. आणि झाली तर अति आनंद आहे. पण मला एक अभिमानानं नाही सांगता येणार ह्या महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्राच्या मातीमध्ये काय चाललंय. जातीशी नाही तर मातीशी नाळ राखणारी आपण माणसं आहोत. आमच्या माता भगिनींना 1500 रुपये नाही मिळाले तरी चालेल, पण आमच्या माता भगिनींच्या लहान लहान लेकराबाळांचं, मुलींचं भवितव्य धोक्यात येता कामा नये. आमच्या भगिनी, छोट्या मुली शाळेत गेल्या तर त्या सुखरूप परत घरी आल्या पाहिजे. हे आश्वासन आम्हाला हवंय. हे आश्वासन कुणाला पाठीशी घालतात. बदलापूर सारखी घटना घडली. 4-4 वर्ष, 6-6 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार होतो आणि त्या नराधमांना सोडून देतात. एकाचं एन्काउंटर केलं, अक्षयचं एन्काउंटर केलं. स्वागत आहे तुमचं, आम्हाला त्याच्या विरोधामध्ये जायचं नाही. अरे पण तुम्ही त्याचं एन्काउंटर केलं कोणासाठी? तुमच्या मित्रांना वाचवण्यासाठी, त्या शाळेच्या धनदांड्या ट्रस्टींना वाचवण्यासाठी. आणि तुम्ही सांगतायत पुन्हा त्याचं एन्काउंटर केलं म्हणजे माझी माता भगिनी सुरक्षित झाली का? हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. पुण्यामध्ये घटना घडली, अनेक ठिकाणी घटना घडल्या, आमच्या नाशिकमध्ये घटना घडली. अरे कुठे कुठे घटना नाही घडल्या. याचा विकास म्हणजे काय? तुमच्या पालकमंत्र्यांनी गावागावामध्ये फक्त हायमास्ट लावले आणि हायमास्ट मध्ये विकास पहा म्हणतायत. हायमास्टच्या पलीकडे कुठलं काम केल्याचं मला आठवत नाही. आप्पासाहेबांनी येताना क्रीडांगण संपून दाखवलं. म्हटलं आप्पासाहेबांची परिस्थिती का अशी? म्हटले रंग द्यायलाच पैसे नाही, पालकमंत्र्यांचं लक्ष नाही. पण हा विकास म्हणजे कसा आहे? एवढी एकच गोष्ट मी आपल्याला सांगेन आणि थांबेन. एका राजाच्या दरबारामध्ये आप्पासाहेब, एक त्यांचा सल्लागार होता.
त्या सल्लागारांनी सांगितलं की राजेसाहेब, तुम्ही एक पुण्यवान आहात, विकास पुरुष आहात, अशा मोठ्या मोठ्या वल्गनाने घोषणा केल्या. राजेंनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की आता यांचा सगळ्यांचा सत्कार करायचं म्हटलं. यांनी माझी फार स्तुती केली. आता नवीन कपडे, नवीन वस्त्र परिधान करू आणि आपण आता दरबारामध्ये जाऊ. त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं, म्हटलं आता हे साधे वस्त्र तुम्ही घालायचे नाही, तुम्ही विकास पुरुष झालात, मोदींच्या सारखे, अमित शहाच्या सारखे. मग म्हटलं काय करायचं? म्हटलं राजेसाहेब, मी स्वर्गात खास तुमच्यासाठी वस्त्र आणले, ते वस्त्र तुम्ही परिधान करायचे. राजे म्हटले ठीक आहे बा, आता स्वर्गात वस्त्र आणले, वस्त्र परिधान करू. पण ते म्हटले ते वस्त्र कुणालाही दिसणार नाही. वस्त्र त्यालाच दिसतील जो आपल्या एका बापाचा आहे. हे सांस्कृतिक मला माहित नाही, पण ते त्या राज्यात घडलेलं मी तुम्हाला सांगतोय. पण बाप बदलने वाले लोक तुम्हाला इधर है, त्यामुळे मी तसं म्हटलं तर काय फार वावगं ठरणार नाही. ठीक आहे, कसे वस्त्र परिधान करू आपण? मग राजाला वरचा अंगार का काढायला लावला. त्या पेटीमधनं त्या सल्लागाराने एक कपडा काढला आणि राजाच्या हातात दिला. राजाच्या हातात तर काहीच येईना. राजा म्हटला कपडाच नाही, साला हातात कसा काय घ्यायचा? पण आता याने तर आधीच सांगितलं, जो एका बापाचा त्यालाच हे वस्त्र दिसतील, त्यालाच वस्त्र घालता येतील. राजा म्हटला वा वा, छान अंगार काय हा. त्याने घालून घेतला, वरचा अंगार का काढला, पॅन्ट काढायला लावली, दुसरी पॅन्ट दिली, अस्तित्वात नसलेली पॅन्ट दिली. राजाने तीही पॅन्ट घातली. असं हळूहळू करता 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 राजाचे संपूर्ण वस्त्र काढले आणि सांगितलं की राजेसाहेब, काय वस्त्र भरदार दिसतायत, काय छान तुम्ही दिसतायत, तुम्ही विकास पुरुष, हा तुमचा मान सन्मान आम्ही करतो. हे स्वर्गात आणलेले वस्त्र तुम्ही परिधान केले आणि काय छान दिसतायत. आणि राजाची मिरवणूक काढायचं ठरलं गावात. पण यांनी आधीच सांगितलं होतं की वस्त्र कुणाला दिसतील, कोणाला. त्यामुळे कुणीच बोलायला तयार नाही. प्रत्येक जण म्हटला छान वस्त्र आहे, छान वस्त्र आहे, छान वस्त्र आहे, छान वस्त्र आहे, वा वा राजेसाहेब काय दिसतात. आणि त्या राजाची नग्न धिंड त्यांनी गावात काढली. प्रत्येक जण पाहत होता, पण त्या भीतीने की माझ्याकडे शेजारचं पाहिलं आणि शेजारचं काय म्हणेल. मी जर म्हटलं की राजे नग्न आहेत, वस्त्र घातले नाही, तर माझी आप जाईल. म्हणून प्रत्येक जण म्हणत होता की राजाचे वस्त्र फार छान आहे, माझ्या राजाचे वस्त्र फार छान आहे. तसा हा विकास फार छान, फार छान, फार छान आहे. विकास कुणालाच कुठे दिसत नाही, पण उठतो तर म्हणतो विकास विकास विकास. टीव्हीवरती जावं आपण, विकास पाहावा. काही वर्षापूर्वी ती एक भवनी येत होती टीव्हीवरती आणि सांगायची अबकी बार मोदी बहुत हो गए महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार. ती माझी माता भगिनी कुठे गेली माहित नाही. 700-800 रुपये तेव्हा सिलेंडर होता, आता 1100-1200 रुपये झालं. 400 रुपये कमी झाले ना, तुमचा फायदा झाला. पण तुम्हाला विकासच कळत नाही, तुम्हाला हिशोबही कळत नाही. हिशोब शिकायचा तर यांच्याकडनं शिकायचा, कारण हे हिशोबात फार पक्के आहे. आणि हिशोबात पक्के असल्यामुळे सालदाराचे मालदार झाले. त्यांच्याकडनं हिशोब शिकून. पण हा असा विकास कुठे होणार नाही, होत नाही. आणि म्हटल्याने विकास कुणाला दिसत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला भविष्यामध्ये जागे राहिलं पाहिजे आणि आदरणीय आप्पासाहेबांच्या पाठीशी उभं राहून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक मताचा अधिकार, तुमचं ते एक मत तुमच्या तालुक्याचा विकास करू शकतं. तुमचं ते एक मत तुमच्या लेकराबाळांचं भविष्य बदलू शकतं. तुमचं एक मत आप्पासाहेबांना निवडून आणू शकतं. तुमचं एक मत या मतदारसंघामध्ये इतिहास घडवू शकतं. त्या मताची किंमत तुम्ही आणि सगळ्यांनी ओळखली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून निश्चितपणाने मतदानाच्या दिवशी मतदान केलं. एक शेवटचा शेर फक्त सांगतो. अब तो हवाई करेगी रोशनी का फैसला, अब तो हवाई करेगी रोशनी का फैसला, जिस दिया में दम होगा वही जलता रहेगा, जिस दिया में दम होगा वही जलता रहेगा. हा आदरणीय शरद पवार साहेबांनी लावलेला दिवा आहे आप्पासाहेबांच्या रूपात. आणि त्यामुळे तो विझणार नाही, तो फडफडणार नाही, तो उठणार नाही, मातणार नाही. हा विश्वास तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आप्पासाहेबांच्या पाठीशी उभं राहून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया. हीच शपथ आणि मतदान आपण घेऊया सगळे. मी फक्त आवाज देतो, रामकृष्ण हरी. आपण दोन्ही हात वर करून फक्त म्हणा, वाजवा तुतारी, एवढंच करूया. रामकृष्ण हरी. अरे रामकृष्ण हरी. शरद पवार साहेब तुम आगे बढ़ो, शरद पवार साहेब तुम आगे बढ़ो, अप्पा साहेब देवकर तुम आगे बढ़ो. बस आपण सगळेच या निमित्ताने एक शपथ घेऊया.
आणि आपलं सगळ्यांचं आपण सगळ्यांनी मनोगत ऐकून घेतलं. आयोजकांनी बोलण्याची संधी दिली, मान सन्मान दिला. मी संबंध आयोजकांचं खूप मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.